हे पहा विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार म्हणजे काय हे आपल्याला सुरुवातीला समजून घ्यायचंय. गुणाकार म्हणजे एखाद्या संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज करणे म्हणजे गुणाकार. एखाद्या संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज करणे म्हणजे गुणाकार. उदाहरण दाखवतो बघा. 2 + 2 + 2. बघा, 2 मध्ये 2 मिळवले किती झाले? 4. 4 मध्ये 2 मिळवले किती झाले? 6. आता पहा हे उदाहरण पहा. 2 + 2 + 2 म्हणजे ही पुन्हा पुन्हा बेरीज केली आपण एका अंकाची. कोणता अंक येतो? 2. याची बेरीज केली आपण. आता याला मी गुणाकाराच्या रूपात कसं मानतोय पहा. ज्याची पुन्हा पुन्हा बेरीज केली तो अंक घेतलाय 2 गुणिले किती वेळा बेरीज केली आपण? 3 वेळा. 3. पहा दोघांचा गुणाकार करा. 2 चा पाडा 3 घरापर्यंत मोजा किंवा 3 चा पाडा 2 घरापर्यंत मोजा. 1 बे 2 4 बे 3 6 किंवा 3 1 3 3 2 6. कसंही करा. लक्षात आलं? म्हणजे इथं अजून एक गोष्ट आहे की संख्येची आदला बदल करून म्हणजे 2 ने 3 ला गुणलं काय आणि 3 ने 2 ला गुणलं काय येणारा गुणाकार सारखाच असतो. हा एक नियम तयार होतो. पहिल्या संख्येने दुसऱ्या संख्येला गुणलं काय किंवा दुसऱ्या संख्येने पहिल्या संख्येला गुणलं काय येणारा गुणाकार सारखाच असतो. म्हणजे गुणाकारात फरक पडत नाही. मला सुरुवातीला तुम्हाला हे सांगायचं आहे की पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजे गुणाकार. पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजे गुणाकार हा नियम आहे पहा. किंवा याला गुणाकार कशाला म्हणतात हे आपल्याला सुरुवातीला समजलं पाहिजे. एखाद्या संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज करणे म्हणजे गुणाकार. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे पहा. कोणत्याही संख्येने आपण जर शून्याला गुणलं किंवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तरी उत्तर 0 येतं. उदाहरण घेऊ आपण. 5 गुणिले 0. 5 चा आणि 0 चा गुणाकार करायचा आहे. कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं किंवा कोणत्याही संख्येने 0 ला गुणलं कुणी कोणाला गुणलं तरी पण येणारा गुणाकार हा 0 असतो. हे लक्षात ठेवा. कोणत्याही संख्येने किंवा कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं तर गुणाकार किती येतो? 0. बघा 7 गुणिले 0 गुणाकार किती येणार? 0 येणार. 100 गुणिले 0 गुणाकार 0 येणार. 170 गुणिले 0 गुणाकार किती येणार? 0. म्हणजेच काय नियम तयार झालाय? कोणतीही संख्या गुणिले 0 येणारा गुणाकार 0च असणार. लक्षात येतंय? त्याच्यानंतर पुढचा नियम आहे पहा. कोणतीही संख्या आणि 1 यांचा जर गुणाकार केला तर उत्तर तीच संख्या येते. आता उदाहरण घेऊया आपण. पहा कोणतीही संख्या आपण कोणती संख्या म्हणून आपण इथे घेऊया 2 गुणिले 1. 2 चा आणि 1 चा गुणाकार केला म्हणजे 1 चा पाडा 2 घरापर्यंत मोजा किंवा 2 चा पाडा 1 घरापर्यंत मोजा. 1 2 1 2 2 आणि बे 1 बे म्हणजे 2 येणार उत्तर 2 आलं. म्हणजे 2 ला 1 ने गुणलं उत्तर तीच संख्या म्हणजे 2च आले बघा. अजून उदाहरण घेऊ. 5 गुणिले 1. 5 ने 1 ला गुणलं काय किंवा 1 ने 5 ला गुणलं काय उत्तर बघा किती येते बघा. 1 5 1 चा पाडा 5 घरापर्यंत मोजला. 1 5 5 आणि 5 चा पाडा 1 घर मोजला. 5 1 5 उत्तर बघा 5 आले. म्हणजे इथं काय नियम सांगतोय? कोणतीही संख्या गुणिले 1. मग आपण इथे एकदा 2 घेतला एकदा 5 घेतला. लक्षात आलं तुमच्या की त्या संख्येला जर 1 ने गुणलं तर उत्तर ती संख्या येते. 5 ला 1 ने गुणलं उत्तर 5 आलं. 2 ला 1 ने गुणलं उत्तर 2 आलं. म्हणजेच काय नियम तयार झाला? कोणतीही संख्या आणि 1 यांचा गुणाकार तीच संख्या येते. तीच संख्या म्हणजे जी आपण गुणाकारात घेतलेली ती. इथं आपण 2 घेतला म्हणून येणारा गुणाकार 2 आलाय. 5 घेतला म्हणून येणारा गुणाकार 5 आला. इथं आपण समजा 111 घेतलं गुणिले 1 केला तर उत्तर 111 येणार. म्हणजे तीच संख्या उत्तर येणार. कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. तीच संख्या म्हणजे आपण जी सुरुवातीला गुणाकारामध्ये घेतली ती. 111 ला आपण 1 ने गुणलं उत्तर 111 आलं. समजा एखादा म्हणा सर मला 7321 ला 1 ने गुणायचंय उत्तर किती येणार? तर उत्तर तीच संख्या म्हणजे एवढंच उत्तर येणार 7321. हे लक्षात घ्या. म्हणजेच काय नियम तयार झालाय? कोणतीही संख्या आणि 1 यांचा गुणाकार तीच संख्या येते. जी संख्या आपण इथे घेतलेली ती येते. लक्षात? त्याच्या पुढचा नियम काय सांगतो आपल्याला? 10 असेल 100 असेल 1000 असेल अशा संख्येचा गुणाकार करताना फक्त काय करायचंय?
तर जेवढे शून्य येतं तेवढे बाजूला काढून ठेवायचे. उदाहरण घेऊ आपण 5 गुणिले 10. 5 गुणिले 10 हे गुणाकार करतोय आपण. तर अशा वेळी काय करायचंय, किती शून्य येतं तेवढे बाजूला काढून ठेवायचे. किती शून्य येतं, एकच शून्य तो बाजूला काढून ठेवला. राहिलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा आहे. 5 आणि 1 चा गुणाकार केला की किती आला गुणाकार, 5 1 5 म्हणजे उत्तर आलं 50. तुम्ही 10 गुणिले 5, 5 चा पाढा 10 घरापर्यंत मोजला काय आणि 10 चा पाढा 5 घरापर्यंत मोजला काय, उत्तर 50 येणार. म्हणजे 5 10 50 किंवा 10 5 50. पण मी उत्तर कसं काढलंय, आधी मांडणी केली, तो शून्य फक्त बाजूला काढून ठेवला, राहिलेल्या संख्येचा गुणाकार केला. येते लक्षात? आपण अजून उदाहरण घेऊ. 9 गुणिले 100 असा गुणाकार आलाय. 9 गुणिले 100 काय करायचं, हे दोन शून्य आहेत का नाही, हे दोन शून्य असे आधी मांडून ठेवायचे. दोन शून्य मांडून ठेवले आपण. आता फक्त काय करायचंय, 9 चा आणि 1 चा गुणाकार करायचा आहे. राहिलेले अंक कोणते कोणते, तर इथं 9 आहे आणि इथं 1 आहे. 9 1 9, उत्तर आलं 900. एकदम सोपं आहे. समजा उदाहरण तुम्हाला असं आलं, 295 गुणिले 1000 असं गुणाकार आला. 295 गुणिले 1000 असं गुणाकार आला तर काय करायचं, हे तीन शून्यावर मांडून द्यायचे. 1 2 3 तीन शून्य मांडले. आता इथं किती राहिले, 1 आणि 295. आपल्याला इथे 295 गुणिले 1 इथं तुम्ही शिकलेला आहे, कोणतीही संख्या गुणिले 1 उत्तर तीच संख्या येते. म्हणजे ह्यांचा गुणाकार केला किती उत्तर येणार आहे, 295. कारण 295 ला 1 ने गुणलं तर उत्तर तीच संख्या येते, म्हणजे हे उत्तर येणार आहे. इथं 9 ने 1 ला गुणलं तर उत्तर तीच संख्या म्हणजे 9 उत्तर आले. 5 ने 1 ला गुणलं उत्तर ही संख्या म्हणजे 5 आले. हे नियम आहेत, हे सगळे नियम एकमेकावर अवलंबून आहेत. म्हणून मी ते सगळे खटे लिहिलेले आहेत, हे समजून घ्या. आता आपण आणखी उदाहरण घेऊया. 714 गुणिले 10,000 बघा, एवढा मोठा गुणाकार लिहिला. टेन्शन घ्यायचं नाही, जेवढे शून्य अगोदर मांडून द्यायचे. 1 2 3 4 4 शून्य मांडून टाकले. इथं राहिला किती, 1. इथं किती राहिले, 714. मग 714 आणि 1 चा गुणाकार केला, उत्तर किती आला, 714. उत्तर ती संख्या आहे का नाही. म्हणजे किती सोपं आहे बघा. एक दशक शतक खून करायची, हजार 10,000 खून करायची, लक्ष दशलक्ष असं उत्तर निघतं सहज. या पद्धतीने एकदम सोपे सोपे गुणाकार असतात, एकदम सोपे नियम असतात, ते आपल्याला फक्त समजले पाहिजे. त्याच्या पुढचा नियम काय दिला पहा आम्ही, की फक्त एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करून सुद्धा आपण उत्तराचा अंदाज करू शकतो. तर हा नियम काय सांगतो, की जेव्हा तुम्हाला दोन संख्यांचा गुणाकार करायला सांगितलेला असतो तेव्हा पूर्ण गुणाकार करून तर उत्तर येतं, पण सुरुवातीला काय करायचं, आपण अंदाज करण्यासाठी पहिल्या संख्येतला एकक स्थानचा अंक आणि दुसऱ्या संख्येतला एकक स्थानचा अंक यांचा गुणाकार करायचा. आणि तो जो गुणाकार येईल त्याच्यातला पण एकक स्थानचा जो अंक आहे तो पूर्ण गुणाकाराच्या एकक स्थानी असतो. आता त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. आपण उदाहरण काय घेतले पहा, 37 गुणिले 28 बरोबर किती. आपण नियम समजून घेतोय, एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करून सुद्धा आपण उत्तराचा अंदाज करू शकतो. उदाहरण घेतलं आपण, 37 गुणिले 28 बरोबर किती. यासाठी मी तुम्हाला काय सांगतोय, की जेव्हा असा दोन संख्येचा गुणाकार दिलेला असतो तेव्हा फक्त एकक स्थानचा अंक घ्यायचा आहे, पहिल्या संख्येतला पण आणि दुसऱ्या संख्येतला पण. पहिल्या संख्येतला एकक स्थानचा अंक आहे 7, दुसऱ्या संख्येतला एकक स्थानचा अंक आहे 8. 7 आणि 8 चा गुणाकार करायचा. 7 आणि 8 चा गुणाकार करा बरं. गुणाकार किती येतो, गुणाकार बघा. 7 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 चौक 49, 7 7 49, 7 8 56. उत्तर समजा गुणाकार किती येतोय सुरुवातीला बघा, 56 गुणाकार आला नाही, तर याच्या एकक स्थानी किती आहे, 6. याचा अर्थ या पूर्ण उत्तराचे ह्याचा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येणार आहे पूर्ण गुणाकार त्याच्या सुद्धा एकक स्थानी 6च असणार आहे. मग कोणता पर्याय उत्तर असू शकतं, पर्याय 2. आपण पूर्ण गुणाकार केलाय का, नाही केला पूर्ण गुणाकार. आपण फक्त काय केलंय, एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करून पाहिलाय, त्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी किती आलाय तो एकूण गुणाकाराच्या एकक स्थानी असतो, म्हणून हे उत्तर धरलंय आपण. हे स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला भेटत असतं, हे शॉर्टकट तुम्हाला माहिती होत असतं. आलं लक्षात. मग आपण हा गुणाकार करून पाहूयात. 37 गुणिले 28
37 गुणिले 28. आता गुणाकार करताना काय काय करायचंय ते तुम्हाला इथे समजून सांगतो. सुरुवातीला पहिली संख्या आपण वर मांडली, दुसरी संख्या खाली मांडली. पहिली संख्या वर घेतली, दुसरी संख्या खाली मांडलेली. ओके, पहिली संख्या वर, दुसरी संख्या खाली मांडताना सुद्धा एक खाली एक दशकाखाली दशक मांडले मी. सुरुवातीला मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेले गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या क्रिया आपल्या उजव्या हाताकडून म्हणजे एककाकडून चालू होतात. म्हणजे सुरुवातीला 8 नेच गुणायचंय. खालच्या संख्येतला जो एकक आहे, खालच्या संख्येतला जो एकक आहे त्याने वरच्या संख्येतल्या अगोदर एककाला गुणायचंय. 8 ने 7 ला गुणलं, 8 7 56. मी मुद्दाम बाजूला लिहून ठेवतोय 56. मग 56 मधला उजवीकडचा जो अंक आहे तो इथं जातो बा, आणि राहिलेला जो आहे तो हातचा म्हणून वर जातो. मग 8 ने 3 ला गुणलं, 8 त्रिक 24. 24 मध्ये हा हातचा मिळवायला विसरायचं नाही. गुणाकार करताना आपल्याला पाढे मोजावं लागतात. 8 ची 3 वेळा बेरीज करायची. मग 8 मध्ये 8 मिळवले 16, परत 8 मिळवले 24. असं बेरीज करत बसण्यापेक्षा पाढे मोजून आपण तिथपर्यंत लवकर पोहोचू शकतो. 8 ने 3 ला गुणलं, 8 त्रिक 24. त्याच्यामध्ये 5 मिळवायला विसरायचे नाही. 24 आणि 5 29. आता आपण 8 ने गुणलंय. आता आपल्याला कोणी गुणायचंय? आता आपल्याला 2 ने गुणायचंय का 2 दशकाने गुणायचंय? बघा, तुम्ही म्हणले सर आपल्याला 2 ने गुणायचंय, तर दिसताना तर आपल्याला 2 ने गुणायचंय, पण 2 हा कोणत्या घरात आहे? दशकाच्या. त्यामुळे आपल्याला 2 ने गुणायचंय. असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा आपण जर म्हणलं 2 दशकाने गुणायचंय तर ते सोयीस्कर ठरतं. मग दशकाने गुणायचंय म्हणून आपण इथं दशकाचा 0 देऊन टाकू आधी, कारण 2 हा दशक आहे म्हणजे 20 येतो. दिसताना 2 दिसतोय पण त्याची खरी स्थानिक किंमत आहे 20, म्हणून आपण इथं दशकाचा 0 देऊन टाकला. 0 द्यायला विसरायचं नाही. आणि मग 0 एककाच्या घरामध्ये 0 मांडला की मग या 2 ने गुणाला चालू करायचं. 2 ने 7 ला गुणलं, बेस 7 14. या ठिकाणी 14 आले. 14 मध्ये इथं कोण मांडायचा? 4. आणि राहिलेला गेला हातचा. आपण म्हणतो 5. या 8 ने गुणलेला हातचा 5 आता या एकचा आता आपण यामधला एक वर लिहूयात आपण. 2 ने 3 ला गुणलं, बेत्रिक 6. 6 मध्ये हातचा एक मिळाला, किती झाले? 7. आता ह्या दोघांचा जो एखादी मांडणी केली त्याची बेरीज करायची. इथं बेरीज चिन्ह मांडायचं. 6 मध्ये 0 मिळवला 6, 9 4 13, हातचा आला 1, 7 8 9 10. किती उत्तर आलं? 1036. गुणाकार बघा बरं, 1036 आहे. मग एवढं सगळं करून उत्तर काढायला आपल्याला वेळ किती गेला बघा. स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला वेळेचं बंधन असतं. आपल्याला ठराविक वेळेमध्येच तो प्रश्न सोडवायचा असतो, कारण सगळा पेपर त्या वेळेतच पूर्ण करायचा असतो. त्यामुळे आपल्याला हे शॉर्टकट माहित पाहिजे. आपण जर हा नियम वापरला असता, फक्त एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार केला, त्या गुणाकाराचा जो गुणाकार येतोय त्याच्यातला एकक स्थानचा जो अंक आहे तोच अंक एकूण गुणाकाराच्या एकक स्थानी येतो. हे जर तुम्हाला नियम माहित असेल तर तुम्ही हे गुणाकार करत बसले नसते. तुम्ही लगेच म्हणले असते की 7 आणि 8चा गुणाकार करूया, एकक स्थानी आला 6. पर्यायामध्ये कोणत्या एकक स्थानी 6 आहे का पहा, इथं. लगेच तुम्ही उत्तर लिहून टाकलं असतं, तुमचा वेळ वाचला असता. येतं लक्षात? म्हणजे अशा पद्धतीनं गुणाकाराच्या संदर्भात वेगवेगळे नियम आहेत. ते नियम जर समजून घेतले आपण तर गुणाकार आपण एकदम कमी वेळामध्ये अचूक पद्धतीने गुणाकार करू शकतो. अशा पद्धतीने हे जे वेगवेगळे नियम आहेत तुम्ही त्याची घरी जर प्रॅक्टिस केली, सराव केला तर तुम्हाला ते आणखी समजणार. ओके.